बापाच्या निस्वार्थ प्रेमावर आधारित आहे हे बोधकथा। एक साधा शेतकरी बाप होता। स्वतःचे कपडे जुने, पण मुलाच्या स्वप्नासाठी तो रोज घाम गाळायचा। मुलगा मोठा झाला, शहरात नोकरी लागली, बापासाठी वेळ मात्र कधीच मिळाली नाही। एक दिवस बाप आजारी पडला, फोन केला, पण उत्तर आलं, बाबा मी मीटिंगमध्ये आहे। तो फोन शेवटचा ठरला। बाप गेल्यानंतर त्याची डायरी सापडली, त्यात एकच ओळी होती, मुलगा सुखी असेल तर माझं आयुष्य सफल। आईसारखंच बापाचं प्रेम शांत असतं, पण तेही तितकंच खोल असतं। आजच आपल्या बाबांना वेळ द्या, वेळ गमवू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, बाबांसाठी शेअर करा। अशाच भावनिक कथा पाहण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।